53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शैक्षणिक संकुलाचे प्रमुख संस्थापक माननीय अशोक दादाजी गरुड या प्रदर्शनाचे खरे म्हणजे ते स्वागताध्यक्ष आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय रमेशजी ठाकूर साहेब, आपल्या तालुक्याचे भावी गट शिक्षणाधिकारी, माझे सहकारी, तसेच खरं म्हणजे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र एक शिक्षण तज्ञ म्हणून ओळखतो, असे एक शिक्षण तज्ञ आपल्याला गट शिक्षणाधिकारी म्हणून लाभतायत। आपल्या तालुक्यासाठी ही अभिमानाची अशी बाब आहे। त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गट समन्वयक मोरे सर, संपूर्ण व्यासपीठ, परीक्षक, विद्यार्थ्यांसोबत आलेले सर्व शिक्षक, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि स्पर्धांसाठी किंवा आपले प्रोजेक्ट घेऊन आलेले सर्व विद्यार्थी, या शाळेचे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज एक औचित्य असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे आणि आपलं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पण आहे। औचित्य असं आहे की ज्या महात्म्यानं आपलं संपूर्ण आयुष्य हे सार्वजनिक सत्य धर्म सगळ्या भारताला समजावून सांगण्यासाठी घातलं। गुलामगिरी काय आहे, आपली मानसिक गुलामगिरी काय आहे, ब्राह्मणांचं कसब काय आहे, शेतकऱ्याचा आसूड काय आहे, हे सगळ्यांना सांगितलं। त्याचबरोबर हंटर कमिशन सोबत त्यांची साक्ष झाली, त्याच्यामध्ये आपल्या भारतभर मोफत आणि सक्तीचं शिक्षण सगळ्यांसाठी कसं खुलं करावं यासाठी महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं। लिहिताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी लिहिलेलं आहे की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले। तर या विद्यादानाच्या कार्यक्रमामध्ये भारताच्या संपूर्ण शूद्रातिशूद्र आणि रंजलेल्या गांजलेल्या समाजाला शिक्षण देण्यासाठी पहिलं पाऊल उचलणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा दिवस आहे। त्या औचित्यानं आजचं आपलं हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन येथे आपण घेत आहोत। या विज्ञान प्रदर्शनाचं अतिशय नेटकं असं आयोजन आदरणीय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली इथं करण्यात आलेलं आहे। मी पाहतो आहे की प्रत्येक टेबलला एका शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे। यापूर्वी असं कुठेही पाहायला मिळालं नव्हतं। विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या नावांची माहिती त्या निमित्तानं होणार आहे। विद्यार्थ्यांचाही सहभाग चांगला मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि आपला भारत विकसनशील असलेला भारत हा विकसित भारत होण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन हा वेगळा काही नाहीये, तर आपण निरीक्षण शक्ती आपली वाढली पाहिजे। आपण पुराव्यावर आधारित विश्लेषण आपल्या विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे। नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। यासाठी आणि आपण आपल्या मनातल्या अंधश्रद्धा असतील, काही पूर्वग्रह असतील, हे सगळं दूर सारून आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे। यासाठी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शास्त्रज्ञांनी काम तर केलेलं आहे, संतांनी सुद्धा यामध्ये खूप काम केलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या मनामधील जाती, धर्म, सगळ्या प्रकारचे भेद आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी संतांनी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे। जे आपल्या समाजाला पीडितात अशांसाठी चांगली काही साहित्य निर्मिती केलेली आहे। संत तुकाराम आपल्याला सांगून गेलेले आहेत की आपण साधू कसा ओळखायचा, देव कसा ओळखायचा। साधूचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे किंवा बंधूचं वर्णन सुद्धा केलेलं आहे की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप। हे ह्या ढोंगी साधूंचं किंवा ढोंगी बंधूंचं वर्णन त्यांनी जसं केलं, तसं साधू किंवा देवाचं सुद्धा वर्णन त्यांनी केलं आहे की जे की रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। तर आपल्या समोर आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, विवेक कसा आपला जागृत झाला पाहिजे, हे संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे। आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे। विज्ञान
आणि तंत्रज्ञान हे एवढ्या वेगानं आता सध्या पसरत आहे की आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या समाजामध्ये असलेल्या कोणत्याही अंधश्रद्धा असतील त्या आपण नष्ट करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या सगळ्या शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये प्रेरित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समोर जे काही अंधश्रद्धेचे प्रसंग घडतात त्याच्यावर प्रबोधन केलं पाहिजे. या तालुकास्तरीय प्रदर्शनाच्या निमित्तानं मला सांगा वाटतं सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा की तालुका स्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, राज्यस्तर, देश पातळीवर काही स्पर्धा विज्ञानाच्या बाबतीमध्ये होतात. त्या स्पर्धांसाठी आपण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग आताच मॅडमनं सांगितलं की इन्स्पायर अवॉर्ड असेल तर इन्स्पायर अवॉर्ड मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या किंवा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असेल, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये आपण विद्यार्थ्यांना सहभाग करून दिला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना अभ्यासासाठी गोडी लावली पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा 11वी-12वी लेवलला असलेल्या नीट परीक्षा असतील, AEE परीक्षा असतील याचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये शास्त्रज्ञ जर विद्यार्थ्यांना व्हायचं असेल तर या परीक्षामधून पुढे गेल्यानंतर त्यांना संशोधनाची संधी मिळणार आहे. IIT मध्ये जर विद्यार्थी गेले AEE मधून तर त्यांना खूप मोठी संधी तिथं प्राप्त होत असते आणि त्याच्यातून नव्या प्रकारचे संशोधक आपल्याला प्राप्त होत असतात. पुण्यामध्ये आयसर नावाची संस्था आहे. त्या आयसर नावाच्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT नावाची परीक्षा होते. तर ती IIT नावाची परीक्षा देण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना उद्युक्त करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांसाठी तयार करावं. आजच्या या तालुकास्तरीय प्रदर्शनाच्या निमित्तानं जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या विज्ञान प्रदर्शनामध्ये काही विद्यार्थ्यांचा पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक येणार आहे. ज्यांचा क्रमांक येईल त्यांना आताच त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. ज्यांचा क्रमांक येणार नाही त्यांनी सुद्धा खचून जाण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी पुढच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनासाठी तयारी करायची आहे. नव्या दमानं पुढच्या आमच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी व्हायचं आहे. मला इथं बोलावल्याबद्दल माननीय आशिषदादा गरुड आणि त्यांच्या संस्थेचे आभार मानतो आणि त्यांच्या या नेटक्या अशा विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.